आधी बातमी आहे शिक्षण क्षेत्रामधली। आधी नीट, त्यानंतर सीईटीचा गोंधळ आणि आता मेडिकलच्या ॲडमिशनमध्ये देखील घोळ झालेला समोर येतोय। मेरिट लिस्टमध्ये नाव असतानाही ॲडमिशनसाठी आलेले पालक आणि विद्यार्थी यांना सांगलीच्या BMS कॉलेजने कॉलेजमध्येच प्रवेश न दिल्याचा आरोप पालकांनी केलाय। तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये पालकांना तोच अनुभव आलाय, त्यामुळे वैतागलेल्या पालकांनी महाविद्यालयाचं गेट तोडलं। त्यातच वर्तमानपत्रात जाहिरात येताच दुसऱ्याच दिवशी ॲडमिशन घेण्याची सक्तीही करण्यात आली, नाहीतर 10 लाखांचा दंड अशी नोटीस DMREच्या वेबसाईटवर झळकते आहे। महाराष्ट्रामध्ये ABBSच्या 2960 जागा आहेत, तर प्रत्यक्षात 2400 जागा भरल्याची माहिती वेबसाईटवर दिसते। त्यामुळे इतर जागांचं काय झालं असा सवाल करत उस्मानाबादच्या एका पालकाने औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली आहे। खंडपीठानेही राज्य सरकारला या संदर्भात नोटीस बजावली आहे। माझा वेटिंग लिस्टमध्ये 36वा नंबर होता। त्यांनी जर हा घोळ केला नसता तर मला नक्कीच MBBSला ॲडमिशन मिळाले असते, परंतु त्यांच्या या घोटाळ्यामुळे मला BDSला ॲडमिशन घ्यावं लागत आहे। त्यांनी ज्या 285 सीट भरलेल्या नाहीत, त्या नेमकं केलंय काय? त्या 285 सीटचं त्यांनी चुकीच्या पद्धतीने भरलात का, भरलेल्या नाही आहेत का, व्हॅकंट ठेवलात? यामुळे आम्हाला ज्या MBBSच्या सीट मिळणार होत्या त्या मिळालेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे आम्ही BDSला ॲडमिशन घेतलेलं आहे। दरम्यान याचबद्दल पालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। पाहूया। हे जे आहेत ना, हे LIC एजंट आहेत, म्हणजे सर्वसामान्य घरातले, त्यांचा हा मुलगा आहे। आणि काय गोंधळ आहे बघा, म्हणजे MBBSच्या ॲडमिशन्समध्ये गोंधळ, BAMSच्या ॲडमिशन्समध्ये गोंधळ। खरं तर यांच्याच तोंडातून ऐकायला पाहिजे, पण ते एवढे भावनाविवळ झालेले आहेत, शब्द फुटत नाहीत। 15 लाख रुपयासाठी या सीट विकल्या गेल्यात महाराष्ट्रातल्या। आणि तिथे म्हणजे जेव्हा ही मंडळी, म्हणजे यांच्यासारखी मंडळी मुंबईत तक्रार घेऊन जातात, तेव्हा त्यांना अतिशय उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। एक संशय असा येतो की हे कॉलेज लेवलवरती सुरू आहे का तिथून सुरू आहे मुंबईमधून, की ज्यांचे काही आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत। म्हणजे जाहिरात जी आली ती जाहिरातच मुळात विचित्र आहे। आदल्या दिवशी जाहिरात, दुसऱ्या दिवशी ॲडमिशन, काय प्रकार आहे? जाहिरात म्हणजे 29 तारखेला संध्याकाळी पडली ती, 30 तारखेला तुम्ही त्या स्पॉटला जाऊन तुम्ही फॉर्म भरा। जर कोकणात असेल तर इथे येऊन कसं? नाही, तुम्हाला गरज असेल तर ते करावं लागेल ना तुमच्या पाल्यासाठी, त्याला नाही इलाज आहे। आता मी कोकणात असेल नागपूरला जाऊन ॲडमिशन जावं लागेल तुम्हाला, तुमच्या मुलाला ॲडमिशन पाहिजे म्हणल्यावर त्याला नाही इलाज आहे ना। तुम्ही कसं जाताय, काय जाताय, शासनाला किंवा कुठल्याला काय देणं घेणं नाही, फक्त इथं ते 24 तासाच्या आत तुम्ही प्रवेश घ्यायचा। हां, 24 तासाच्या, आणि तेही सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे। तुम्हाला जर ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही तिथे क्लेम म्हणजे पात्रच नाही, म्हणजे इकडलं ॲडमिशन कॅन्सलच केलं पाहिजे कुठे घेतलं असेल तर ते। आणि नाही तर तुम्हाला 10 लाख रुपयाचा दंड आहे, अशी DMREच्या वेबसाईटवरती नोटीस आहे। म्हणजे ॲडमिशन मिळेल का नाही मिळेल त्याची खात्री नाही, पण 10 लाखाचा दंड बरोबर। काय आहे वडिलांच्या डोळ्यातले पाणी? काय वाईट परिस्थिती आहे खूप ॲडमिशनच्या वेळेस। ह्यावेळेस म्हणजे ह्यावेळेस ना दरवेळेस असं होतं असं वाटतं, म्हणजे खूप वाईट झालं। वर्ष तर वाया जाईलच आता, मग करिअर पण अंधारात आहे सगळं। तुला काय वाटतं त्या कॅम्पसमध्ये न येऊ देण्याचं कारण काय? कारण त्यांना ते सीट डोनेशन्स भरायचे होते। एका BMAच्या एका सीटचं डोनेशन 15 ते 16 लाख चालू आहे सध्या, आणि त्यांची फीज 2 ते हां, आणि MBBSचं तर 30-40 लाख, ते तर विचारायलाच नको। डोनेशन पण इतक्यात डोनेशन देणं पण परवडत नाही, आणि गव्हर्नमेंटला लागलेला नंबरसुद्धा मिळत नाही, मग करायचं काय मग आम्ही? यानी महाराष्ट्र सरकारकडे अधिकृतपणे तक्रार नोंदवलेली आहे। वेबसाईटवरती मेल करून त्यांनी तक्रार नोंदवली आहे। लेखी तक्रार आहे। गिरीश महाजन साहेबांच्या PAला मुंबई मंत्रालयामध्ये ते जाऊन वैयक्तिकरित्या भेटलेले आहेत। मग अशा पालकांची जर या सरकारने दखल नाही घेतली तर जो सरकारच्या बाबतीमध्ये लोकांचा कॉमन आक्षेप आहे आता की 2 वर्ष पूर्ण होत आली आहेत, परंतु सरकार बदलल्याचा फील नाही। आधीचंही सरकार शिक्षण सम्राटाला प्रो होतं असे आरोप होते, आत्ताही तेच आरोप कायम आहेत। राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद।